नमस्कार, माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे. आपण आहे तुळापूर या ठिकाणी. तुझ्या पाठीमागे असणारे या ठिकाणी महाराजांच्या असणारे या ठिकाणी समाधी आणि जय शिवराय दरवर्षीप्रमाणे यंदा पण आपण आलेलो आहोत या तुळापूर या ठिकाणी. आणि आपल्याला दरवर्षीप्रमाणे यंदा देखील असणारे या ठिकाणी मावशी आहेत आपल्या. आणि ह्या दरवर्षी त्या पद्धतीने धर्मवीर संभाजी महाराज यांची माहिती ज्या पद्धतीने आपल्याला जात्यावरती दळून ओवी गाऊन ज्या पद्धतीने आपल्याला सांगता येते, याही वेळेला आपल्याला या माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमच्या शिवभक्तांपर्यंत महाराजांची असणारी आणि या तुळापुराची असणारी माहिती ही आजीच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवणार आहेत व सांगणार आहे. आपण आजीकडं जाणून घेऊयात आजीकडनं माहिती. आजी, तुमचं नाव सांगा. बारडाबाई पांडुरंग भंडारे, ह्या गावची कन्या तुळापूर. नारायण शिवले यांची कन्या. किती वर्ष झालं तुम्ही इथं? नारायण शिवले जन्मापासून. आता तुम्ही महाराजांचे जे गुणगान आहेत ते देखील तुम्ही गाऊन या ठिकाणी सांगायचे आणि या तुळापूरची माहिती, महाराजांची माहिती देखील तुम्ही या ठिकाणी माय मराठी चॅनलच्या माध्यमातून आपण जे शिवभक्त आहेत महाराष्ट्रातले त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. जय शिवराय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाबाई साहेबांचा विजय असो. शंभू आणिले तुळापुराच्या रिंगणात, शंभू तुळापुराच्या रिंगणात. भीमा इंद्रा यनीच्या तीरावर औरंजाने छावणी टाकयली. 40 दिवस कैद करुनी, 40 दिवस कैद करूयनी. 40 दिवस शंभूला नाही अन्न, 40 दिवस शंभूला नाही अन्न. कवी कलिस मित्र हा दयाळू, ताकद शंभूला देतोय बाहेरून. ताकद शंभूला देतोय बाहेरून, ताकद शंभूला देतोय बाहेरून. रात्र अंधार माजली भयान, रात्र अंधारी माजली भयान. 40 दिवस पूर्ण असे झाले, 40 दिवस पूर्ण असे झाले. आमुष्याचे दिवस उगविले, उद्या पाडवा आज आमुष्या. पहिला कोंबडा 3 वाजता हरवला, दुसरा 4 वाजता हरवला, तिसरा 5 वाजता हरवला, तिसरा 5 वाजता हरवला. संगमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी तुळापुरा त्याच्या रिंगणात. शंभू पालते झोपाविले, औरंजाने लाल बुंज सळाया करुनी. शंभूचे ना डोळे काढिले, कस सोशील सोशील माझा राजा. जगदंबेचा आवाज तोंडातून, पाणी वारती हत्यारी करुनी. शंभूचे ना हात तोडिले, कस सोशील सोशील माझा राजा. जगदंबेचा आवाज तोंडातून, आणि वारती हत्यारी करुनी. शंभूची ना जीभ कापयली, कस सोशील सोशील माझा राजा. जगदंबेचा आवाज तोंडातून, लाल बुंज हे पाणी करुनी.
शंभूच्या ना साली काढिल्या कस सोशील सोशील माझ्या राजा स्वराजाच्या याच्यान मातीसाठी कस सोशील सोशील माझा राजा कस सोशील माझा राजा स्वराज्य रक्षक हिंदवी काईसाठी एवढे आमर आमर झाले राजे स्वराज्याच्या त्याच्या मातीसाठी एवढे आमर आमर झाले राजे असा मित्र होणार नाही कोठे असा राजा होणार नाही कोठे हर हर महादेव. आज या तुळापूर या ठिकाणी आजींनी खरंच राजांची जी माहिती दिलेली आहे, तर या ठिकाणी उपस्थित असलेले शिवभक्त यांचे डोळे मात्र पाणवल्याशिवाय नक्कीच राहत नाही. आणि हीच माहिती या पुढील काळात देखील पिढ्यानपिढ्या समाजापुढे माहिती असावी, कारण येणाऱ्या काळामध्ये कलियुगात असणाऱ्या गोष्टी या कुठंतरी पडद्याआड चाललेल्या आहेत. आणि हाच एक छोटासा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून आपण केलेला आहे. कोकणात चिपळूण तालुका आहे. चिपळूण तालुक्यात संगमेश्वर गाव आहे. संगमेश्वर गावात सरदेशाई वाडा आहे. त्या वाड्यावर भावांचा तंटा लागला. ते आघाव होते भाऊ, ऐकत नव्हते गावाला, मिटवीत नव्हते कुणाला. नंतर म्हणले राजाला बोलावल्याशिवाय यांचा तंटा मिटणार नाही. राजांना बोलावलं, त्यांना बी ऐकणार. 3 तास राजे लेट झाले. घोड्यावरून औरंगजेबाने वळखलं. 80,000 सैन्याने येडा घातला. पुढं संगमनेर लागले. तिथं राजांना पकडलं. पुढं नावाड्या नदीवर राजांचे नोकर होते, घोडे पाणी पाजले आणि बहादूर गडावर म्हणत्या 2 दिवस ठेवलं होतं. तिथं 40 दिवस राजांना ठेवलं आणि भीमा इंद्रायणच्या तीरावर राजांना उभं केलं. आणि औरंगजेब काय म्हणतोय राजांना, दिला हातामध्ये हात न वचन काय मागतोय जांगलात, वचन काय मागतोय जांगलात. धर्म सोड म्हणतोय, वचन मागतोय जंगलात आपल्या राजाला. आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात, आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात. ये रे शंभू माझ्या संगतीला, तू माझ्या संगतीला. काही कमी नाही तुझ्या रयतेला. आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात. दिला हातामध्ये हात न वचन काय मागतोय जांगलात, वचन काय मागतोय जांगलात. आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात. हातीच्या वजनाचं सोनं तुझ्या मी रयतेला वाटीन, तुझ्या मी रयतेला वाटीन. आपण निघून जाऊ आपल्या स्वराज्यात. घे जेवून घे खाऊन जाऊ घोड्यावर बैसून, शंभू बोले औरंगजेबाला खावत नाही आण, तुझं मला खायचं नाही आण. औरंगजेब काय बोलतोय शंभूला, तुझ्या घरचं गेलंय कोण, मग तुझ्या घरचं गेलंय कोण. तुला खावत नाही आनंद, मग तुझ्या घरचं गेलंय कोण. कायसा बोलतोय औरंगजेब शंभूला आपल्या, कायसा बोलतोय औरंगजेब. हर हर महादेव. 5वी पर्यंत शिकले आणि मग ते झालं की मग ते राजेवाडी असं आम्हाला शिकवायचा. याच्यात मनाचं काही जोडलेलं नाही. ते सांगायचा, कोणी ध्यान ठेवायचं कोणी नाही ठेवायचं ते सांगायचं. पुस्तकामध्ये जे काही लिहिलंय त्याने त्याच्या सोयीनुसार लिहिले. त्याने आपल्याला सांग. आता तुम्ही याच गावातलं इथंच प्रत्यक्ष पाहिलंय ऐकलंय, ते तुमच्या मुखातून निघतंय, ते सगळं महाराजांच्या पाठीमागं सगळं सत्य आहे ना. आता हे तुमच्या पाठीमागं कोणीतरी इथं चालवलं पाहिजे. हा ना. हे जर नाही हे झालं
तर मग ही आज शिवभक्त अशी आमच्यासारखे येणार, गोल फिरणार, काकड्या खाणार, कैऱ्या खाणार आणि निघून जाणार. माझ्या मैत्रिणी नाही राहिली, हा, वसायची होती. किती मैत्रिणी होत्या तुम्ही 2-3 शाळेला? 3. आणि 5वी पर्यंत इथं शाळा? हा, 5वीच्या नंतर मग खायचं कोण राहिलो घरी, शाळाच नव्हती. इथून पुढे म्हणजे 5वी पर्यंत होती. किती मुली होत्या तुम्ही तेव्हा शाळेत इथं? शाळेत 12. आणि मुलं सगळी पोरं? मुलं 30 होती, 30. म्हणजे आमच्या वर्गातली. हा, तुमच्या वर्गामध्ये. दुसरा बारका दुसरीचा अजून तुम्ही 7वी पर्यंत शिकला असता तर मुख्याध्यापक झाला असता शाळेला. दोन बुक अजून झाले असते तर त्यावेळेला 7वीला पैसे मुख्याध्यापक होते करत का? होते ना. खायला मिळत होत. हा, ते आहे, खायला नव्हतं. पडला दुष्काळ पडला आमकड सोपं आहे. खायचं. आता खायला आहे, काजू बदाम खायला आहे, खायला आहे. पायाला बुट आहे, तरी शाळेत जाईना. हा, हा, तुम्हाला शिकायची इच्छा होती, खायला नव्हतं. खायला नाही. हा, वर्ग 10 किलोचं वजन 30 किलोच आहे. बरोबर. एक पोळी झाली की 101 प्रदक्षिणा बसते राजाला. जाते सुर्वे फिरतो, जाते फिरत. तुमच्या मनाने काय दळायला लावलं म्हणजे काय लावताय का म्हणजे करून दळून देतात का काय? काय काय नाही 100 देवाचं केला काय 101 प्रदक्षिणा एका काय ओळीत. बायका म्हणणार मी माझं जाळणार असं होतं ना. चौरंग बनविला, चौरंग बनविला, तवा ते अंमल मोलाचा, अंमल मोलाचा आपल्या ग शंभू राजाचा. पुरंदरला जन्म झाला आपल्या ग शंभू राजाचा, मोची पवळ्याचा यांनी ग दरईम केला. चौरंग बनविला, चौरंग बनविला, तवा ते अंमल मोलाचा, अंमल मोलाचा. साखर वाटीच तवा ते जासुंद आला, चौरंग बनविला तवा ते अंमल मोलाचा. आणिक 9 खिडक्या, 9 खिडक्या चौफेरी, तवा ते विठ्ठल रुक्मिणी, तवा ते विठ्ठल रुक्मिणी. झालाई मगन, मगन हरिभजनी, शंभू ग मगन हरिभजनी. आणिक 9 खिडक्या 1.25 हात रुंद चवडी, त्यानी भरमान घडिले मोडी, त्यानी तन पायाची केली गाडी. आपल्या ग शंभू राजाला, आपल्या ग शंभू राजाला. 1.25 हात रुंद चवडी, कोंदणी हिरा बैसविला, तवा ते अंमल मोलाचा, तवा ते अंमल मोलाचा. झालाई मगन, मगन हरिभजनी, शंभू ग मगन हरिभजनी. 3.5 हाताची आगन गाडी, ज्याने बगमान घडिले मोडी, त्याने तन पायाची केली गाडी. फिरती ग स्वराजाला, फिरती ग स्वराजाला. हार हार महादेव. 9 खिडक्या, नाक कान डोळे 1.25 हात रुंद चवडी ह्या, आणि हे माप 3.5 हाताची आगन गाडी. तवा काय टेप नव्हता. 3.5 हाताची आगन गाडी, ह्या 9 खिडक्या, हे 1.25 हात रुंद चवडी. कळलं का? जय जिजाऊ, जय शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाबाई साहेबांचा विजय असो. धन्य पुरच्या माई भूमीवर प्राण वाहिला ना, प्राण वाहिला ना. महाराष्ट्राचा हिरा म्हणून कीर्ती रूपी राहिला. श्रीमंत योगी सर्व सुखाचा त्याग करून कीर्ती रूपी राहिला. धन्य तुळापूरच्या माई भूमीवर कीर्ती रूपी राहिला. हात तोडले हार जाईना मी मराठाना, डोळे काढिले हार जाईना मी मराठाना. जीभ कापली हार जाईना मी मराठाना, मी मराठाना. काय करावा, काय करावा मराठी धर्माला, औरंग्याने हात लायतो त्याच्याच कर्माला. काय करायचे, काय करायचे मुस्लिम धर्माला, गळाभर सोन कुंकू नाही कपाळाला. शिवशंभूचे बंधू राजा रमाले शोधेला, धन्य तुळापूरच्या माई भूमीवर आले शोधेला.
आणि धनाजी आणि ठुजी आणि संताजी आले शोधेला. धन्य तुळापूरच्या माई भूमीवर आले शोधेला. शिरमस्तकी धरून यांनी कल्लोळ केला. कल्लोळ केला. खालच्या टोकापासून वरल्या टोकापर्यंत लढला माझा, लढला माझा, लढला शंभू राजा. नकाई सरू बलिदान शंभूचे, नकाई सरू बलिदान. हर हर महादेव. जे गेले ते जाऊन दे, आहेत ते पुढच्या वर्षी शोधतील ना. अजून सांगायचे ना. हा आहे ना, आपण आपलं काय बघायचं आपलं. नदीला शंभूच्या रक्ताचा व्हायला पूर. साखर दंड उराशी आवळून गरजते तोळापूर. बंदिस्त जरी असला रयतेचा राजा, नाही झुकला शंभू माझा. औरंजाने छळ केला, छळाला पारावारा, नाही पारावारा. मृत्यू पावला, नाही झुकला शंभू माझा. स्वराज्य रक्षक हिंदवीसाठी अमर झाले राजा. हर हर महादेव. म्हणले तुमचा व्हिडिओ लय व्हायरल झाला, म्हणजे ती आजी म्हणली म्हणलं मला वव्या बिव्या सगळं येते राजांचे. अगं म्हणली जात नाही. मग राजाला परदक्षाला बसत तोंडाने काय म्हणत ती म्हणली केवढ्याला म्हणलं. म्हणली 300. म्हणलं 100 रुपयाला दे. मी म्हणली अगं देवासाठी मी 100ला दिले. 300 रुपयाचं जातं 100 हा रुपये. दिले. पण आज तुमच्याकडनं ते सगळ्यांना आलेल्या माहिती मिळते ना ती. हा हा? ती मला म्हणली राजांना पर सूर्य फिरतो ना, सूर्याचा उपास केल्यावर जाऊन जात वाटत येऊ नदीला. हा. तर हे जात फिरलं ना, सूर्य फिरतो तसं जात फिरतं जात ईश्वरी. बरोबर. याच्यामुळं राजांना परदक्षिणा बसते. प्रदक्षिणा बसते. तिने असं सांगितलं म्हणून मी घेतलं. घडू घडी आता तरी सोडा ती दारू काढी. सोन्या पिंट्या रबडच्यात कपडे नाही, 50 कोंबड्या गेल्या दारू पायी. ही नवी ते राया मी घडू घडी आता तरी सोडा ती दारू काढी. तुझा बाप मला काही पैसे घेतो, मीच माझ्या पैशाची दारू पितो. ही नवी ते राया मी घडू घडी आता तरी सोडा ती दारू काढी. ही नवी ते राया मी घडू घडी आता तरी सोडा ती दारू काढी. श्याना सुनी येडा होतो कसा दारूच्या नादात ग, दारूच्या नादात नादात बोलतो. श्याना सुनी वेडा होतो, नाही ग सोडायचं दारू काढी. शपथ घेतो मी मराठा गडी, शपथ घेतो मी मराठा गडी, नाही ग सोडायचं दारू काढी.